स्वामी समर्थ महाराजांच्या पावनभूमीत गुरुपौर्णिमा उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपरंपरेचे प्रतीक असलेल्या या पर्वानिमित्त स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह विविध राज्यातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जय जय स्वामी समर्थच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत केंद्र, सुरक्षा व्यवस्था यांचे नियोजन करण्यात आले होते. गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन, भजन, कीर्तन असे कार्यक्रम भाविकांच्या श्रद्धेत भर घालणारे ठरले. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ब्रह्मांडाचे नायक आणि गुरूंचे गुरु श्री स्वामी समर्थ, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि सालाबादप्रमाणे यंदाही या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह साजरा होत असून या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी पहाटे 2 वाजता खुलं करण्यात आलं. त्यानंतर नित्यनियमाने होणारी पहाटेची 5ची काकड आरती 4 वाजता करून पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तसंच पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या वतीने या ठिकाणी 6 वाजता लघुरुद्राभिषेक करण्यात आला. पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तसेच नित्यनियमाने जे होणारे अभिषेक आहेत सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये, ते आज अभिषेक दर्शन सुलभ होण्यासाठी स्वामी भक्तांचं या ठिकाणी होणार नसून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ म्हणून प्रसाद देण्यात येईल. तसेच मंदिराच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने या ठिकाणी देवस्थानच्या भक्तनिवास येथील, गाणगापूर येथील भक्तनिवास येथील, गाणगापूर रोड येथील भक्तनिवास येथे 12 ते 3 वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली असून संध्याकाळी नित्यनियमाने होणारी शेजारती ही होईल 8 ते पावणे 9 या वेळेत होईल. आणि त्यानंतर दर्शन स्वामी भक्तांसाठी 12 वाजेपर्यंत खुलं राहील. या ठिकाणी 24 तासापैकी 22 तास दर्शन स्वामी भक्तांसाठी खुलं राहील. तसेच येण्यासाठी एक मार्ग, जाण्यासाठी एक मार्ग, पुरुषांसाठी स्वतंत्र लाईन, दर्शनासाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच ठिकठिकाणी पत्र्याचे शेड असतील, शामियाना उभारण्यात आलेला आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी या सर्व सोयी सुविधाचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण अक्कलकोट नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. बाजारपेठाही फुलांनी आणि रोषणाईने सजल्या होत्या. भाविकांच्या श्रद्धेचा हा सोहळा यंदाही अविस्मरणीय ठरला.